चला मंडळी, आज आपण करू बोंबिलनी भाजी। तर देखा एकदम सोपी भाजी आहे आपली। तर त्यांसाठी मी 5-6 बोंबील लिहितात। तर देखा चांगला सुई काढात मी त्यासले आणि मस्त खांडे करी लेवाना छोटा छोटा तेले एकदम बारीक येतस त्या आणि बारीकच बोंबीलच नाही भाजी स्वाद देस। तर देखा मस्त खांडे कर लिहितात मी। आता थोडंसं लसण तिखट कुटी लिहिलं, लसण, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं जिरं आणि थोडंसं मिरची पावडर। तर देखा तुम्ही चांगलं कुटी लेवाना ते बारीक। तोपर्यंत आपण तेल तापायला ठी देवाना, कारण तेल तापना का तरच भाजी बी स्वाद देस आणि तिखट बी तवच मस्त आहे बस। तर देखा मी लसण तिखट कुटा आते थोडंसं। तर पहिले आपले बोंबीलना खांडे टाकान तयारी करा ने आपले। तर थोडीशी कोथिंबीर पण कुटीली दी मी। तर देखा पहिले भाकरी टाकी ठेवलो त्यात मी 4 बाजरीन भाकर भारी लागत बोंबीलना बट्टा मा। तर देखा मी आता तेल मा बोंबील टाकात त्यासले आपले चांगला लाल होऊ द्यावा नेतस, कारण कसं कच्चा जर राहणार ना भाजी स्वाद नाही देस। तर मस्त लाल सर होऊ द्यावा ना त्यासले, लाल सरवतीन ना तरच भाजी बी स्वाद देस। तर देखा वैनात आपला बोंबील मस्त लाल आणि थोडंसं लसण तिखट कुटेल होतं ना ते टाक देवाना आपण त्यांना मान चांगलं कलचू देवाना। जेवढं कलस ना तेवढं भारी आहे। तर त्यांना माय 1-2 गल्लास पाणी आपण सोडी देवाना आपला हिसाबप्रमाणे। तुम्हाला हिसाबप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकतस। आम्ही 3-4 जण आहेत त्यासाठी मी पाणी 2च गल्लास टाक। तर देखा थोडी हळद टाकी, थोडीशी कोथिंबीर टाकी, कुटाण टाइमला बी टाकेल होती, परत वरून बी टाकी मी थोडीशी आणि थोडं नमक टाक देवाना आपण आणि चांगली उकळू देवाना आपण भाजी, कारण जेवढा उकळ फुटेल राही ना तेवढीच भाजी बी स्वाद देस। पाणी बयस थोडंसं। वहिनी भाजी तयार। आवडनवी तर लाईक शेअर नक्की करा।